तुम्हाला पण पिंपल्स आहे का? ड्रायनेस, डलनेस, ऑइल आणि खूप इरिटेट होते स्किन. आपल्याला वाटतं की मी इतकं सगळं मोठं स्किन केअर रुटीन सगळं फॉलो करायचं ठरवलं. तिला विचारलं तू कुठली स्किन केअर रुटीन फॉलो करते? ती म्हणाली कोरियन. दुसरी म्हणाली मी हे सिरम. तिसरी म्हणाली मी हे मॉइश्चरायझर. मग आपण आपलं सगळं लिस्ट तयार करतो आणि कधीच स्वतःला विचारत नाही की माझी स्किन कुठल्या प्रकारची आहे. सोशल मीडियावर सांगतात हे सिरम वापरा, ते मॉइश्चरायझर वापरा, तुमची स्किन फेअर होणार. खरं तर असं काहीही नसतं. जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या स्किनला ओळखत नाही, त्यानुसार प्रोडक्ट यूज करत नाही, तेव्हापर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आणि रिझल्ट जरी मिळाले, ठीक आहे कोरियन स्किन केअर, मग तुम्ही कोरियन लोकांसारखं खाता का? स्किनला वरून अप्लाय करण्यापेक्षा आपण इंटरनली काय खातो, कुठल्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करतो, तेव्हाच आपल्याला त्या प्रोडक्टनी सुद्धा रिझल्ट मिळतो. नाहीतर आपल्याला त्या प्रोडक्टचा सुद्धा रिझल्ट शून्य मिळतो. प्रत्येकाची स्किन वेगळी असते. प्रत्येकाच्या स्किनला वेगवेगळ्या गोष्टी सूट होतात. त्यानुसारच स्किन आपल्याला ग्लो करायला मदत करते किंवा आपण आतमध्ये आपल्या पोटात काय टाकतो त्या गोष्टी सुद्धा आपली तुम्हाला हवं असते ना क्लिअर, ग्लोईंग आणि नॅचरली सुंदर हेल्दी स्किन, त्या गोष्टीसाठी आपल्याला आपलं लाईफस्टाईल सुद्धा चेंज करावं लागतं. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नॅचरल आणि अगदी सिंपल असं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. जर तुम्ही ते फॉलो केलं तर तुमची स्किन हेल्दी व्हायला खूप मदत करणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या स्किनचे वेगवेगळे इश्यू असतात. आपण वेगवेगळ्या मेडिकल कंडिशनमधून निघलेलं असतं किंवा आपल्याला माहिती नसतं की आपल्या स्किनला नेमकं काय झालेलं आहे. जेव्हा आपल्याला काही गोष्टी कळत नाही तेव्हा आपण एक गोष्ट नोटीस करायला हवी की मी कुठल्या पद्धतीचं खात आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या बॉडीमध्ये काही टॉक्झिन्स असतात, ते आपल्याला आधी काढायला लागतं. खरं तर आपण जेव्हा दिवसाची सुरुवात करतो ती कुठल्या गोष्टींनी म्हणजे कुठलं डिटॉक्स वॉटर घेतो का, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमची स्किन ग्लोईंग करायला. ठीक आहे तुम्ही खूप महाग प्रोडक्ट वापरत आहे, वापरा, मी बिलकुल म्हणणार नाही की ते वापरू नका, पण तुम्ही दिवसाची सुरुवात एका तरी बेस्ट डिटॉक्स ड्रिंकनी करता का, हा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ती म्हणजे झोप. तुम्ही किती वेळ झोप करता त्यावर सुद्धा तुमच्या स्किनची क्वालिटी जी असते ना, रंग नाही, ते आपली जी कलर आहे तो नॅचरली जसा आहे तसाच राहणार. आता मला असं वाटायचं की माझे जे पोअर्स आहे स्किनचे ते कधी कधी दिसतच नाही, पण जेव्हा माझी झोप होत नाही तेव्हा ते स्वतःच ओपन राहतात आणि ड्राय होते माझी स्किन जेव्हा माझी झोप पूर्ण होत नाही. आणि जेव्हा 7 ते 8 तास किंवा 6 तास जरी माझी झोप झाली बरोबर, तर स्किनचे पोअर्स आहेत ते पूर्णपणे बंद राहतात, खूप म्हणजे कमी राहतात आणि स्किन नॅचरली ग्लो करते. म्हणून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे, कुठलं लाईफस्टाईल तुम्ही फॉलो केलं तरच तुमची स्किन आहे ती नॅचरली आणि इंटरनली ग्लो करायला मदत करणार. जेव्हा आपली झोप असते व्यवस्थित तेव्हा आपलं बॉडीसुद्धा डिटॉक्स करत असते ती स्वतःला. कारण लिव्हर आहे, पुन्हा किडनी आहे, जेव्हा आपण झोपतो त्या आपले बॉडीला रिपेअर करत असतं. आपण म्हणतो ना ब्रेन, जेव्हापर्यंत आपलं झोप पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आपलं ब्रेनसुद्धा सायलेंट राहायला मदत करत नाही. किंवा जे म्हणतो ना आपण कॉर्टिझॉल वाढतं ते सुद्धा तेव्हा वाढतं जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही. मग आपल्याला स्किनचे इश्यू होतात, पिंपल्स येतात, ॲक्ने येतं, ड्राय होतं आणि आपल्याला कधी कधी वाटतं ना की हे डोळ्याखाली खूप डार्क सर्कल्स आलेले आहे, तर ते डार्क सर्कलसुद्धा आपली झोप न झाल्यामुळे सुद्धा येतात. म्हणून प्लीज सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मॉर्निंगला उठल्या उठल्या कुठली गोष्ट आपल्या पोटात डिटॉक्स ड्रिंक म्हणून टाकतात ते, आणि दुसरी म्हणजे झोप. या 2 गोष्टी तुम्ही आपल्या हेल्दी स्किनसाठी खरंच फॉलो करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आणि जेव्हा तुमची झोप व्यवस्थित होते तेव्हा तुम्हाला स्ट्रेससुद्धा येत नाही. प्लीज या 2 गोष्टी तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये नक्की ॲड करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपलं आजचं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आहे ते मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे आणि अगदी साधं सिंपल. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमची स्किनला ओळखा आणि नंतरच आपलं ते जे काही तुम्ही प्रोडक्ट्स वापरता ते आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. प्लीज तुम्ही डिटॉक्स वॉटर घ्या. दिवसभर तुम्ही जे कुठलं पाणी पिता 1 बॉटल तरी रोज काकडीचे काप घालून ठेवा त्यात 2 ते 3 तासापूर्वी. किंवा तुम्ही मिंट, पुदिन्याचे पानं टाका, थोडं तुम्हाला वाटत असेल बेरीज टाका, तुम्हाला जे वाटतं ते, जे तुमचं शरीर आहे. जर खरंच तुमचं शरीर खूप गरम असेल तर तुम्ही पुदिन्याचे पानं टाका, काकडी टाका.
आणि प्लीज वॉटर घ्या. दिवसभर थोडं 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 पाणी पित राहा. तुमचं शरीरात पाण्याची कमी होणार नाही आणि तुम्हाला दिवसभर खूप छान फ्रेश वाटणार आणि स्किनसाठी सुद्धा खूप मदत होणार. तुम्हाला वाटतं ना की ती माझी स्किन ग्लो दिसायला पाहिजे, खूप नॅचरल आणि फर्म आणि खूप छान ग्लो सुंदर दिसायला पाहिजे, तर ते तुम्हाला दिसायला नक्की मदत करणार. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. TTMS. आता तुम्ही म्हणणार की पुन्हा लांब लिस्ट. नाही, असं काहीच नाही. सगळ्यात आधी जे तुम्हाला महत्त्वाचं कळायला हवं, माझी स्किन कुठली आणि माझ्या स्किनला कुठली गोष्ट सूट होणार त्यानुसारच तुम्ही आपले सगळे प्रोडक्ट घ्या. मी माझ्या स्किनला बघितलं, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. कधी ड्राय होते ती, कधी ऑइली होते, काही समजत नाही. म्हणून मी मिनिमल आपलं जे रुटीन आहे ते ठरवते. आणि तुम्ही पण सगळ्यात महत्त्वाचं तर लक्षात घ्यायचं की मला काही इश्यू आहे का, माझी स्किन म्हणजे मी काही मेडिसिन्स घेतली आहे का, पूर्वी मला काही प्रॉब्लेम होता, प्रेझेंट मी कुठल्या कंडिशनमध्ये आहे, त्या गोष्टींना बघून तुमची स्किन केअर रुटीन तुम्ही ठरवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लिन्झिंग. आता सगळ्यांना माहिती आहे की चेहरा स्वच्छ करणे ठीक आहे, कोणी कुठल्या घरच्या बेसन पिठानी करत असेल, दुसऱ्या कुठल्या गोष्टींनी करत असेल, ठीक आहे, पण सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आपली स्किनची टाईप काय, ड्राय आहे, ऑइली आहे, त्यानुसारच तुम्ही आपल्या स्किनवर कुठली गोष्ट अप्लाय करा. माझी स्किन खूप ड्राय आहे, त्यामुळे मी ठरवलंय की मला असा मॉइश्चरायझिंग फेसवॉश हवा जो माझ्या स्किनला पुन्हा जेव्हा मी क्लीन करणार डर्ट निघणार, ते पोर्स ओपन होणार, पण मला स्मूथ वाटायला हवी. तर मी त्यासाठी हा सिम्पलचा मॉइश्चरायझिंग फेशियल फेसवॉश आहे. खूप छान आहे आणि क्रुएल्टी फ्री आहे, व्हीगन आहे. जर कुणी सिम्पलचा मॉइश्चरायझिंग फेसवॉश यूज करत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा आपण एखादा फेसवॉश यूज करतो तेव्हा सगळ्यात पहिले बघायचं माझी स्किन कुठल्या प्रकारची आहे. कारण जेव्हापर्यंत स्किनमधली डर्ट निघणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जे आहे ना पिंपल्स किंवा जे ॲक्नीज होतात त्याचे प्रॉब्लेम जाणार नाही. प्लीज नक्की तुम्ही आपल्या स्किनची काळजी घ्या आणि व्यवस्थित फेसवॉश यूज करा जो तुमच्या स्किनला सूट होणार. आता दुसरं म्हणजे टोनर. आपण टोनर काय यूज करतो, जेव्हा आपण आपल्या स्किनला स्वच्छ करतो तेव्हा आपले पोअर्स ओपन होतात, त्यातलं आपलं नॅचरल जे ऑइल असतं ना ते स्किनचं निघल्या जातं. खूप जोरजोराने कधीच स्क्रब करायचं नाही स्किनला, हे लक्षात ठेवा, कारण ती चुकी मी केलेली आहे. जेव्हा आपण खूप स्क्रब करायला सुरुवात होतो नॅचरल ऑइल आपल्या स्किनमधलं जातं आणि आपण टोनर तेव्हाच वापरतो जेव्हा आपला पोअर्स ओपन झालेले असते आणि आपलं नॅचरल ऑइल निघलेलं असतं स्किनमधलं. pH बॅलन्स करण्यासाठी आपल्या स्किनचा आपण टोनर वापरत असतो. तर आवडीचं टोनर घेऊ शकता. माझ्या आवडीचं टोनर म्हणजे गुलाबजल. मला खूप आवडतं. रोज वॉटर, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या, पण प्लीज तुम्ही एक तरी छोटीशी बॉटल, जर तुम्ही कुठे बाहेर गेलं तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटत आहे, तुम्ही याचे स्प्रे आपल्या फेसवर करा आणि बघा किती छान फ्रेश वाटतं. तर मी माझ्या स्किनसाठी हे टोनर यूज करते आणि ही माझी दुसरी बॉटल आहे. प्लीज तुम्ही नक्की टोनर यूज करा. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर म्हणजे काय, आपल्या स्किनला आपल्याला पाणी द्यायचं आहे. तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर निवडा. जर तुमची ड्राय स्किन असेल तर ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, ज्यात ऑइल कंटेंट असं लिहिलेलं असतं प्रत्येक प्रोडक्ट मागे. वाचा, प्रोडक्ट वाचा आणि तेव्हाच आपल्या स्किनला अप्लाय करा. आता तुम्ही कोणाची खूप ऑइली स्किन असेल ना तर त्यांनी लाईट वेट ऑइल फ्री असेच मॉइश्चरायझर वापरा. तुम्ही खरंच कुठलं पण मॉइश्चरायझर घेता तर तुम्ही आधी प्रोडक्ट वाचा आणि नंतरच ते आपल्या स्किनवर अप्लाय करा. हे मला माझ्या डॉक्टरांनी दिलं होतं. हे ॲलोवेरा बेस आहे. तुम्हाला जर कुठलंच मॉइश्चरायझर सूट नसेल तर तुम्ही तुमचं एखाद्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा, त्यांना विचारा आणि आपल्या स्किनला तेच मॉइश्चरायझर अप्लाय करा. कारण सगळ्यात मोठी चुकी आपली इथेच असते, आपल्याला माहीत नसते आपण आपल्या स्किनला कुठल्या प्रकारचं मॉइश्चरायझर द्यायला हवं. आणि जर तुम्हाला खरंच कुठलंच मॉइश्चरायझर आवडत नसेल, कारण सुरुवातीला मला पण वाटायचं, तर तुम्ही हे ॲलोवेरा जेल नक्की लावा. खरंच इतकं छान आपल्याला फ्रेश होते ना ॲलोवेरा जेल आपण लावतो. तर प्लीज तुम्ही आपल्या स्किनला जर कुठली गोष्ट नाही लावू शकत आहे, ॲलोवेरा तरी लावा. कुठलं पण तुम्हाला बेस्ट सूट होणारं ॲलोवेरा जेल बघा आणि आपल्या स्किनला हायड्रेशन द्या, पाणी द्या. कारण आपल्या शरीराला जसं पाण्याची गरज असते स्किनला पण गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. सगळे म्हणते की सनस्क्रीन लावा, पण खरंच सनस्क्रीन आपण लावतो का? मी तरी नाही लावायची. या डिसेंबर 25 पासून मी सनस्क्रीन कंटिन्यू केली. खरंच मला रिझल्ट मिळाले. जे फ्रॅकल्स आहे त्यात थोडे तरी विजिबल चेंजेस आहे.
पण वेळ लागतो, इतक्या लवकर आपल्याला चेंजेस दिसत नाही. ही फॉक्सटेलची सनस्क्रीन आहे, मला खूप आवडलेली आहे आणि यामुळे माझं स्किन ॲक्च्युली जे ग्रेई झाल्यासारखं वाटतं ना ते नाही झालं या सनस्क्रीननी, म्हणून मी हे सनस्क्रीन वापरतं. आणि UV रेजपासून आपल्याला जर आपल्या स्किनला प्रोटेक्ट करायचं आहे तर तुम्ही सनस्क्रीन लावा, त्याचसोबत तुम्ही आपल्या फेसला कव्हरसुद्धा करा. SPF बेस्ट असणार ते तुम्ही सनस्क्रीन यूज करा आणि स्किनची काळजी घ्या. आपल्या स्किनला ओळखूनच सगळं लावा. जर तुम्हाला वाटत आहे मेकअप करायचा नाही आहे तर तुम्ही जी ही स्किन केअर रुटीन केलेली असते मॉर्निंग, जर तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, काही महत्त्वाचं काम असेल, मीटिंग्स असेल, तुम्ही यावर छानसा ब्लश लावू शकता, तुम्ही लिपस्टिक लावा, हलकीशी छानसा काजळ लावा आणि तुम्ही तयार आहात. जर तुम्ही मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, आता माहिती आहे आपण सोशल मीडियावर सगळीकडे बघत असतो यांची स्किन खूप छान, तिची स्किन खूप छान, किती ग्लो करते ना, पण आपल्याला माहिती आहे खरं कारण काय असते? ते स्किनला तर रावतच असते, पण त्यापेक्षा ते महत्त्वाचं काम करत असते, ते ब्रेकफास्ट व्यवस्थित घेत असते. मी इथे म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो नको करा, कारण मी माझं बघते, जेव्हा मी व्यवस्थित खायची तरी पण माझी स्किन जी आहे कुठे नाही कुठे मला ड्राय वाटायची, कारण मी व्यवस्थित मॉइश्चरायझर कधीच लावायची नाही आणि फेससुद्धा म्हणजे व्यवस्थित क्लिन्झिंग किंवा जे फेसवॉश असतात त्यांनी व्यवस्थित फेसवॉश करायचं नाही, म्हणून मला ते कुठेतरी रिझल्ट मिळायचे नाही. प्लीज तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार एखादा व्यवस्थित फेसवॉश बघा, पण तुम्ही मॉर्निंगला काय खाता, कुठलं डिटॉक्स ड्रिंक घेता, कुठले फळं घेता, त्यावर सुद्धा तुमची स्किन जी आहे ना ती ग्लो करायला मदत करते, किंवा ते फ्रेश, पिंपल्स, ड्रायनेस, डलनेस यासुद्धा गोष्टी तुम्ही काय खाता यावर डिपेंड करतं. तुम्ही कुठले फ्रूट्स घेता मॉर्निंगला, तुम्ही कुठले ज्यूस घेता, त्यावर तुमच्या स्किनची क्वालिटी इम्प्रूव्ह होण्याला मदत करते. आता माहिती आहे पहिलेच्या काळात खूप सारे व्यवस्थित म्हणजे फर्मेंटेड फूड असायचे, चटण्या असायच्या, पराठे असायचे, म्हणजे डाळी खायचे ते लोक. आपल्यासारखं जे उठल्या उठल्या आपण बाहेर जाऊन डायरेक्ट जंक खातो, प्रोसेस खातो, पॅकेट फूड असतात आपल्या घरी ते खातो. कधी कधी आपण काही कारण नसताना इतके छान बाहेरचे फूड आणून ब्रेकफास्ट तयार करतो. प्लीज ते थांबवा. तुम्ही आपल्या लाईफमध्ये फ्रूट्स खा, पेरू खा, बेरी खा, तुम्हाला अफोर्ड करणार तुम्ही ते फळ इन्क्लूड करा, स्प्राऊट खा, काकडी खा. तुमच्या स्किनला खरंच हायड्रेशनची गरज खूप असते आणि खरंच तुम्ही जे बाहेरचं जंक फूड, प्रोसेस फूड, पॅकेट फूड त्याचा एक वेळा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा आणि तुम्ही महिन्याला जे कुठलं व्हेजिटेबल घ्यान, फळ घ्यान, काहीही घ्यान जे आपले भाजीच्या दुकानात, त्याचा एकदा तुम्ही डेली मॉर्निंगला किती रुपयाचा खर्च पडणार आणि तुम्ही आठवड्याच्या शेवटी, महिन्याच्या शेवटी जंक प्रोसेसमध्ये किती पैसे घालता, त्या दोघांचे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुम्हाला खरंच हे जे फळ, भाज्या जेवढंही काही आहे तेवढंही तुम्हाला अफोर्ड करायला मदत करणार. एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्ही 15 दिवस तरी तुम्ही फळभाज्या, पालेभाज्या किंवा फ्रूट्स जे काही तुम्हाला अफोर्ड करणार ते तुम्ही आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तुम्हाला खूप तुमची स्किन ग्लो करायला मदत करणार. आता वयाच्या 30 जेव्हा आपण जातो आणि 20च्या मधात असतो तेव्हा आपल्या स्किनचे जे कोलेजिन असते ते कमी व्हायला सुरुवात होतं आणि जे आपल्याला वाटतं ना स्किन आपली ड्राय झाली, डल होत आहे फास्ट आणि ज्या सुरकुत्या पडत आहे, वेगवेगळे फ्रॅकल्स, जेवढे काही एजिंग आहे ती फास्ट व्हायला लागते. पण आपलं कोलेजिन आता या यंग एजमध्ये पण कमी व्हायला खूप कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आपण स्ट्रेस घेतो काही कारण नसताना आणि व्यसनाने सुद्धा आपली स्किन खराब होते आणि जी आपण म्हणतो ना वयाच्या खूप आपण कमी वयात असतो तरी पण आपल्याला एजिंग फास्ट दिसतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसन आणि स्ट्रेस. या दोन गोष्टी सायन्सने पण प्रूफ केलेल्या आहे की तुम्ही खूप व्यसन करत असाल, तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असाल तरी तुमची एजिंग आहे ती फास्ट होते. म्हणजे तुम्हाला कळतच नाही की माझी स्किन इतकी खराब का होत आहे, इतकी डल, ड्राय किंवा जे सुरकुत्या पडलेल्या दिसतात त्याची कारणं हे दोन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता प्रेझेंट काळात याचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे. मला म्हणणार की एकदा हे नेमकं कोलेजिन काय काम करतं. कोलेजिन हे आपल्या शरीरात एक असं नॅचरल प्रोटीन असतं जे आपले केस, नख, हाड यांना मजबूत ठेवण्याचं काम करत असतं. आपल्याला वाटतं की आपण सप्लिमेंट घेतले पाहिजे. ठीक आहे, मान्य करते, जर कोणी घेत असेल ते त्यांचे विचार, त्यांची चॉईस. पण आपण खरंच मग घरी या गोष्टीसाठी काही करू शकतो का? हो, तुम्ही छान डाळी खा, फ्रूट्स खा,
नट्स खा. या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला तुम्हाला नॅचरल कोलेजिन आहे बॉडीमध्ये ते तयार व्हायला मदत होते. आपण म्हणतो ना सीड्स खूप महत्त्वाचं काम करतं. तुम्ही प्रोटीन बॉल्स तयार करा. तुम्हाला जे वाटतं ना स्किन फ्रेश आणि ग्लोईंग दिसण्यासाठी बेस्ट मॉर्निंग स्किन केअर रुटीन तुम्हाला जे सूट होणार ते इन्क्लूड करा आणि बेस्ट रिझल्ट स्किनसाठी बॉडीसाठी या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि 1 महिना तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा आणि रिझल्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. बाहेरचे सप्लिमेंट घेत नाही किंवा घ्यायचे नाही तर तुम्ही खरंच घरी आपले डाळी किंवा फळभाज्या फ्रूट्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करा. महत्त्वाचं म्हणजे नट्स. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे होममेड प्रोटीन पावडर कसं तयार करायचं आणि जे सीड बॉल्स असतात नट बॉल्स असतात ते आपल्या डेली एक छोटासा जर तुम्ही घेतला तर तुमच्या बॉडीला जे हवं असतं ना इनफ प्रोटीन मिळायला मदत होते. आपण सगळ्या गोष्टी पॅकेज फूड खाल्ल्यामुळे आपण जे महत्त्वाचं घरचं खाणं आहे त्याला विसरलेलं आहे आणि मग आपल्याला वाटतं की रिझल्ट आपल्याला मिळत नाही. प्लीज तुम्ही 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना हे मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करा आणि डिटॉक्स वॉटर घ्या. व्यवस्थित भाज्या फळं खा आणि तुम्ही तुमचा व्हिजिबल रिझल्ट नक्की बघणार. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. महत्त्वाचं स्वतःवर प्रेम नक्की करा. थँक्यू सो मच. बाय.